प्रेषितांची कृत्ये याचा 12वा अध्याय आणि याचं 12:5 हे वचन कोणीतरी वाचा. 12:5 ते 7. इकडे काय दिलंय माहितीये का? पेत्र ज्यावेळेस जेलमध्ये होता त्यावेळेस काय झालंय दिलंय तुम्हाला माहितीये. हेरोद राजा होता. हेरोद राजाने काय केलंय की जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवतायत, जे सुवार्ता सांगतायत, आता प्रभू येशू स्वर्गात घेतला गेलाय. ओके. आणि त्याच्यानंतर जे लोक आता सुवार्ता सांगत आहेत, ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहेत, त्या लोकांचा त्याला खूप राग होता की हे कोणत्या येशू विषयी बोलतात, कोणत्या येशूची हे सुवार्ता गाजवत आहेत आणि सांगत आहेत. सो त्याने काय केलं होतं माहिती. योहानाचा भाऊ याकोब, म्हणजे जो येशूचा एक शिष्य होता, योहानाचा भाऊ याकोब जो होता ना, त्याला काय केलं, त्याला ह्या हेरोदाने मारून टाकलं, तलवारीने मारून टाकलं. आणि त्याने पाहिले ज्यावेळेस योहानाचा भाऊ याकोब याला मारून टाकलं ते यहुदी लोक खुश झाले आणि यहुदी लोकांना आनंद झाला. बरं झालं हा त्या लोकांपैकी एक जो होता आणि राजाने खूप चांगलं काम केलंय, त्या योहानाचा भाऊ जो याकोब आहे त्याला मारून टाकलं आहे. आणि मग त्या हेरोद राजाला वाटलं, अरे मी ह्या एका ख्रिस्ताचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला मारून टाकला आहे, ते सगळे यहुदी लोक माझ्यावर खुश झाले. मग त्याला असं वाटलं की त्या आता अजून विश्वासूंवर हात टाकू शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग नेक्स्ट टाइम त्याने काय केलं माहिती. बेखमीर भाकरीचे दिवस असताना पेत्रालाही त्याने पकडलं. त्याने काय केलं, हा माझी सत्ता, माझी प्रजा माझ्यावर खुश आहे कारण मी याकोबाचा वध केलाय. तर त्याने काय केलं, आता पेत्राला पकडण्याचं ठरवलं. तर लोक पाठवली, पेत्राला पकडून आणला आणि जेलमध्ये टाकलं. बायबल सांगतं त्याने पेत्राला तुरुंगात ठेवलं आणि त्याच्या रखवालीसाठी त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले. 4 चौकड्यांच्या शिपाई म्हणजे वेगवेगळे असे 4 ग्रुप होते शिपायांचे. ओके. त्यांच्या स्वाधीन पेत्राला केलं. आणि मग त्याने काय केलं माहितीये का, वलांडण सण झाल्यावर, हा सण संपला ओलांडणाचा किंवा वलांडणाचा सण झाल्यानंतर पेत्राला सगळ्या माझ्या लोकांसमोर उभं करेल आणि त्यांना मी दाखवेन, बघा मी पेत्राला पण पकडले आणि पेत्राला पण मी मारून टाकणार आहे, लोक माझ्यावर अजून खुश होतील, असं ह्या हेरोद राजाला वाटलं. आणि बायबल सांगतं की ज्या वेळेस पेत्राला पकडलं, कारण ऑलरेडी आता याकोबाचा खून झाला, याकोबाला गमावला आहे मंडळीने, आणि आता ज्यावेळेस पेत्राला सुद्धा पकडण्यात आलं, प्रेषितांची कृत्ये 12:5 वचन सांगते, याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळींची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. पेत्र कुठे होता, आता तुरुंगात आहे. हेरोद राजाने त्याची माणसं पाठवून त्याला पकडून आणले, जेलमध्ये टाकला आहे आणि त्या तुरुंगामध्ये 4 शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन त्याला केला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पेत्राला मारण्याचा त्याचा हेरोद राजाचा आता विचार आहे. परंतु पेत्र तुरुंगात असताना कोणीतरी त्याच्यासाठी मध्यस्थी करत होतं, कोणीतरी त्याच्यासाठी कंटिन्युअसली प्रार्थना करत होतं. आणि बायबल सांगतं की त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालू होती, एकाग्रतेने, कंटिन्युअसली, टुगेदर दे ऑल वर प्रेइंग फॉर पीटर. सो मंडळीची प्रार्थना पेत्रासाठी एकाग्रतेने चालली होती. आणि मग काय झालं माहितीये का, ज्यावेळेस मंडळी पेत्रासाठी प्रार्थना करत होती, पेत्राला पकडले, बायबल सांगतं हेरोद त्याला बाहेर आणणार होता, त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्राला किती बेड्या घातल्या होत्या, युजली 1 बेडी घालतात. ओके. बेडी म्हणजे हातात वगैरे लाईक आपण म्हणतो हतकडी, त्याप्रमाणे 1 बेडी घालतात ना, एक प्रकार एकच असते, पण पेत्राला 2 डबल त्याने इतकं हे केलं होतं ना की पेत्र कुठे पळून जायलाच नाही पाहिजे. शिपायांच्या 4 चौकड्यांच्या नजरबंदीत ठेवले, वरून त्याला 2 वेळा नाही का हतकडी किंवा त्याला 2 वेळा बेडा घातलेल्या आहेत. बायबल सांगतं 2 बेड्या घातलेला पेत्र असा 2 शिपायांच्या मध्ये निजला होता. एवढा थकलाय की पेत्राला त्या जेलमध्ये पण शांत झोप लागली आणि हातामध्ये 2 बेड्या टाकलेल्या आहेत त्याने, तरी 2 शिपायांच्या मध्ये एकदम शांत आणि सुखाने पेत्र झोपून गेला होता. आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. ज्या जेलमध्ये ठेवलं होतं तिकडे 2 शिपायांच्या मध्ये 2 बेड्या घातलेला पेत्र असा झोपून गेला आहे आणि पहारेकरी त्या दरवाजाच्या पुढे कंटिन्युअसली त्या जेलच्या दारापुढे पहारा देत होते. बायबल सांगतं तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. मंडळी पेत्रासाठी प्रार्थना करते. पेत्र जेलमध्ये आहे, पेत्र थकून गेला आहे, 2 शिपायांच्या मध्ये झोपून गेला आहे आणि कोणीतरी देवाच्या ठिकाणातून पेत्रासाठी आलं, एक देवदूत पाठवला गेला आणि त्या देवदूताने काय केलं माहितीये का, पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागा केलं. तो इतका गाढ झोपलाय की खोलीमध्ये, ह्या जेलच्या खोलीमध्ये जिथे काहीच दिसत नाही, तिकडे
पेत्राकडे प्रकाश चमकलाय, कोणतरी ह्या रूम मध्ये आलंय. पेत्राला काहीच समजलं नाही आणि पेत्राला असं नाही का थापटून त्याला हलवून असं त्या देवदूताने उठवलं. आणि बायबल सांगतं की तेव्हा पेत्राच्या हातातील जे दोन दोन बेड्या होत्या किंवा साखळदंड होतं, म्हणजे हातातून पायातून जे चेन बांधलेले असतात ते तुटून पडले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हे कशामुळे झालं माहिती? कारण मंडळी पेत्रासाठी प्रार्थना करत होती. सो देवदूत आला, त्या खोलीमध्ये आला, प्रकाश चमकला, पेत्राच्या हातातले साखळदंड तुटून पडले. आणि नंतर असं झालं की देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध, पायात वहाणा घाल. त्याने तसे केले आणि त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. देवदूत म्हणते, तू तुझे कपडे घाल आणि माझ्या मागे चालायला लाग. पेत्र निघून त्याच्या मागे गेला, तरी देवदूताकडून झाले ते खरोखर घडत आहे त्याला कळे नाही. पेत्राला अजून नाही का पूर्ण शुद्धीवर नाही आल्या, कॉन्शियसनेस मध्ये आलं नाहीये. मी स्वप्न पाहतोय का, मी असं काही पाहतोय का, असं त्याला वाटायला लागलं. आणि नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात, म्हणजे काय झालंय की पेत्राला इथे देवदूत काय म्हणतो, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. आणि पेत्र फॉलो करतोय. असंच नाही का, समजा विचार करा, झोपेमध्ये तुम्ही डोळ्यांवर खूप गाढ झोप आली, कसं तुम्हाला समजत येत नाही, थोडस तुम्हाला कोण काय बोलतंय हे समजत नसेल त्यावेळेस, तसं पेत्राची अवस्था झाली. देवदूत त्याला म्हणतोय माझ्या मागे ये. पेत्र त्याच्या मागे मागे निघालाय. पहिला पहारा, पहिलं गेट, पहिलं नगरची वस्ती नाही का क्रॉस केली, दुसऱ्या गेटवर आले. आणि बायबल सांगतं नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर ते आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. हालेलुया. देवदूताला ज्या रूम मध्ये पेत्र होता, 2 शिपायांच्या मध्ये निजला होता, देवदूताने त्याला उठवलं. त्याला देवदूत म्हणाला, माझ्या मागे ये. पहिला पहारा, दुसरा पहारा, तिकडून ते बाहेर गेले. मेन रोड लागतो तिथपर्यंत ते आले. आणि बायबल सांगतं की मग देवदूत गायब झाला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, मला आता खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व सर्व यहुदी लोकांच्या संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवलाय. कारण यहुदी खुश झाले होते, हे पेत्राला पण पकडले, आता पेत्राला पण नाही का मारून टाकणार, कारण हे लोकांना हा पेत्र आहे ना त्या येशूची सुवार्ता सांगतो, त्या येशू बद्दल बोलत असतो, आम्हाला त्या येशू बद्दल ऐकायचं नाही. सो आता पेत्र सुद्धा मरणार म्हणून यहुदी लोक खुश झाली होती. पण परमेश्वराने त्यांच्या आनंदाचं रूपांतर शोकात केलं. परमेश्वराने त्या जागेद्वारे, त्या सगळ्या गोष्टींद्वारेही आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता इथे काय झालंय माहितीये का, मंडळीने प्रार्थना केली तर एक देवदूत आला आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचं बायबल उघडा, प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय कोणीतरी वाचा. प्रेषितांची कृत्ये 16, 23, 24, 25, 26. मग पुष्कळ ओके. प्रेज द लॉर्ड. आता हे ना पौल आणि सिलास बद्दल ऑलमोस्ट सगळ्या जणांना माहिती. पौल आणि सिला, काय झालंय, पौल हा आधी ख्रिस्त विरोधक होता. ख्रिस्ताचं नाव कोणी घेतलं तर तो स्त्री आहे, पुरुष आहे, वयस्कर आहे का लहान लेकरू आहे हे बघायचं नाही. त्याला खूप राग यायचा. कारण पौल हा नियमशास्त्रामध्ये नाही का एकदम कसलेला, एकदम कट्टर नियमशास्त्र फॉलो करणारा, एकदम देवाच्या वचनाला तंतोतंत जसं लिहिलंय तसंच फॉलो करायचं. तो त्या काळचा सगळ्यात महान जो शिक्षक होता, गमलिएल नावाचा, त्याच्या हाताखाली शिक्षण घेतलं होतं. त्या गुरुकुलमध्ये जाऊन शिक्षण घेतलेलं आणि त्याला सगळ्या नियमशास्त्र चांगल्या प्रकारे माहित होतं. आणि चांगलं नियमशास्त्र माहित असूनही त्याने प्रभू येशूला ओळखलं नाही. सो वचनाचं ज्ञान असणं आणि प्रभू येशू सोबत रिलेशनशिप असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ओके. प्रेज द लॉर्ड. सो इतकं त्याला माहित होतं तरी त्याला प्रभू येशू हाच मसीहा, हाच ख्रिस्त, हाच तारणार आहे हे समजलं नव्हतं. आणि तो ख्रिस्त विरोधक होता. तो ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा, त्यांचा जात जुलूम करायचा, त्यांना जेलमध्ये टाकायचा. मग स्त्रिया असू दे, लहान लेकरं असू दे, पुरुष असू दे, सगळ्यांना तो तुरुंगामध्ये टाकायचा. पण एक वेळ येते जेव्हा दिमिश्कच्या रस्त्यावर तो ख्रिस्ती लोकांचा छळ करण्यासाठीच जात असतो. त्यावेळेस त्याची भेट परमेश्वराशी होते. तो आंधळा होतो, देवाचा मोठा प्रकाश त्याच्यावर प्रकाशतो आणि प्रभू येशू त्या वाणीमधून त्याला बोलतो की शौला, शौला, तू माझा छळ का करतोस. आणि त्या ठिकाणी ह्या शौलाचा उद्धार होतो, तारण होतं आणि त्याला समजतं की ज्या येशूच्या वर विश्वास ठेवण्यामुळे मी लोकांचा छळ करत होतो तोच खरा परमेश्वर आहे. आणि तिथून शौलाचा पौल बनण्याच्या प्रवासाची सुरुवात होते. आणि पौल ज्यावेळेस बनतो तो केवळ आणि केवळ ख्रिस्तासाठी जगलाय. हा जो व्यक्ती आधी ख्रिस्ती लोकांना मारायचा, पुढे जाऊन तो म्हणतो की माझ्यासाठी जगणे ख्रिस्त आणि
आणि मरणे लाभ आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आता असं झालं इकडे की ज्यावेळेस मासेदोनियातील फिलिप्प इथे जेव्हा पॉल, सिलास हे सगळे जातात, तर तिकडे ना बऱ्याच गोष्टी ते करत असतात. परंतु तिकडे ना एक मुलगी असायची. ती मुलगी तिच्या अंगामध्ये यायचं, ती लोकांना दैवी प्रश्न सांगायची आणि तिच्याद्वारे काय करायचे, त्या एरियातले त्या एरियातले खूप लोक ना कमाई करायचे. का माहिती? कारण तिला नाही का एक प्रकारे भविष्यवाणी ती सांगायची. ती लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायची. तुम्हाला हे कारण तुमच्या घरात असं झालंय, तसं झालंय, ह्या व्यक्तीने तुमच्यावर हे केलंय, त्या व्यक्तीने तुम्हाला असं हे केलंय. सो या प्रकारच्या गोष्टींद्वारे एक प्रकारचं तिच्या अंगात येत असल्यामुळे ती काय करायची की ती ज्या लोकांनी तिला सांगितलं होतं, तिला ते काम दिलं होतं ना, ते लोक त्या मुलीद्वारे ना खूप पैसे कमवायचे, लोकांना लुबाडायचे, पैसे कमवायचे. आणि असं होतं की ते पौल जेव्हा तिकडे असतो त्याच्या मागे मागे येऊन मोठ्याने ती बोलायची, हे परात्पर देवाचे दास आहेत, हे परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवतात, हे तुम्हाला तारणाबद्दल सांगतात. अशी ही जिच्या अंगात यायचं ती स्त्री कंटिन्युअसली बोलायची. असं ती खूप दिवस करत होती. मग पौलाला एक दिवस खूप वाईट वाटलं तिची ही अवस्था पाहून आणि तो म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि बायबल सांगतं ते तात्काळ निघून गेलं. तिच्या अंगामध्ये जे यायचं, जे दुरात्म्याने ती प्रभावित होती, ते तात्काळ निघून गेले. आणि मग तिकडून पुढे या पौलाचा अजून जो प्रवास आहे त्याबद्दल दिले. परंतु हे जे सगळे लोक होते त्या मुलीवर, ती मुलगी काही प्रश्न सांगायची, काही गोष्टी बोलायची, ती मुलगी त्यांना जे दैवी प्रश्न सांगायच्या, त्यामुळे लोक तिच्यावर जे कमाई करत होते, पैसा जे घेत होते लोकांकडून की ह्या आमच्या मुलीकडे या, आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला काय प्रॉब्लेम. आणि लोक समस्येत असलेले भोळे भाबडे लोक यायचे आणि तिकडे पैसा द्यायचे, तिकडे वेगवेगळ्या गोष्टी द्यायचे. आणि ती मुलगी, तिला भविष्यवाणीचं नाही का भविष्यवाणी करता यायची, फ्युचरच्या काही गोष्टी तिला दिसायच्या, तर ती ते सांगायची आणि लोक तिच्याकडे वळले जायचे. पण आता काय होतंय की तिच्याद्वारे जे लोक कमाई करायचे त्यांच्या कमाईचं साधन गेलं, कारण तिच्यामधून हा दुरात्मा निघून गेल्यामुळे आता तिला दैवी प्रश्न विचारता येत नाही, तिला भविष्यवाणी करता येत नाहीये, तिला ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीये. आणि म्हणून काय झालं माहितीये का, तिच्या धन्यांनी, त्या मुलीच्या धन्यांनी पौल आणि सिला यांना धरून अंमलदारापुढे ओढून नेले. कारण त्या गावामध्ये मासेदोनियातील फिलिप्पला पौल आणि सिला नावाचे दोन व्यक्ती आले होते. कोणत्या तरी येशू बद्दल ते बोलत होते, सांगत होते, विश्वास ठेवा, असं होईल तसं होईल. तर आता काय झालंय माहितीये का, त्या काळात जेवढा विश्वास ठेवला नाही, आता प्रेषित पौल ज्या वेळेस जातो त्या अंमलदाराकडे, प्रेषित पौल यांना ज्यावेळेस जेलमध्ये टाकण्यात येतं, पौल आणि सिला, आता विचार करा, जस्ट इमॅजिन, तुम्ही एका ठिकाणी नाही का क्रुसेडसाठी, मिशनरीसाठी किंवा प्रार्थनेसाठी गेलायत, अशा ठिकाणी, समजा गावाकडचं ठिकाण आहे किंवा अशा ठिकाणी गेलायत जिथे लोकांना येशू ख्रिस्ताबद्दल जास्त माहित नाही. तुम्ही स्वच्छ मनाने चांगला विचार करून तिकडे जाताय की या लोकांना येशू समजावा. पण तुम्ही तिकडे गेल्यावर त्या गावातली लोक समजा तुम्हाला नावं ठेवतायत, बडबड करतायत आणि काही 4-5 पोरं एकत्र येऊन तुम्हाला मारायचा जो प्रयत्न करत आहेत. का? की आमच्या इकडे येऊन तू येशू बद्दल बोलायचं नाही, हे काय तू सांगतोय, कुठल्या गोष्टी सांगतोय, अशा प्रकारे जर केलं आणि तुम्ही नाही ऐकत आहे म्हणून त्यांनी तुम्हा लोकांना पकडलं आणि समजा जेलमध्ये टाकलं, तर तुम्हाला काय वाटेल? प्रभू, मी तर तुझ्या नावाने सेवा करायला आलो होतो, तू बोलला म्हणून मी माझ्यासोबत सिलाला घेतला आणि मी इकडे आलो आहे. पण देवा तू कुठे आहेस? आज या लोकांनी आम्हाला जेलमध्ये टाकलंय, आता हे लोक आम्हाला शिक्षा करणार आहे, कदाचित फाशीची शिक्षा होईल, कदाचित आमरण जन्मठेपेची शिक्षा होईल. पण प्रभू, आम्ही काय पाप केले? आम्ही सुवार्तेच्या नावाने आलो होतो, तू आम्हाला पाठवलं म्हणून आम्ही इकडे आलो, आम्ही कोणाचं काहीच वाईट केलं नाही, पण हा प्रसंग आमच्यावर का ओढवला? त्या लोकांना ना, पौल आणि सिला यांना त्यांच्या मिनिस्ट्रीचं कदाचित ना अंत दिसत असेल. आज आपल्याला इकडे ठेवलंय, आता उद्या सकाळी काय निर्णय होईल माहित नाही, कदाचित आजची रात्र ही शेवटची रात्र असेल. पौल थोडासा होता वयाने आणि सिला जो आहे त्याला पौलाचा आत्मिक पुत्र म्हणू शकतो आपण. ओके, तर हा सिला एक तरुणपणामध्ये वाढतोय. सिलाला वाटत असेल, का मी ह्या पौलाचं ऐकलं आणि मी इकडे आलो, ह्याच्यामुळे मी पण फसलो. पौलाचा रेकॉर्ड आहे, ज्या ज्या गावी तो जायचा, ज्या ज्या शहरामध्ये जायचा, जिथे जिथे जायचा ना, तिकडे नुसते भांडणं, वाद, लढाया, वेगवेगळ्या प्रकारचे मतभेद हे व्हायचे. या सिलाला वाटलं असेल, अरे मी उगाच आलो, ह्याच्या आधी पण पौल जिथे जिथे गेलाय तिकडे वाद झाले, तिकडे त्या गावातली लोक रागात आली आहेत, हे लोक विरुद्ध झालेले आहेत. आता मी ह्या पौल सोबत आलो आणि आज नाही का मी सुद्धा जेलमध्ये आहे. पौल असताना अशाच काही ना काही गोष्टी घडतात, मी सुद्धा जेलमध्ये, कदाचित हे जेल माझं आता शेवटचं ठिकाण आहे, असं त्यांना दिसत असेल, असं त्यांना वाटत असेल की दिस इज द लास्ट डे ऑफ माय मिनिस्ट्री, माझ्या
सेवेचा आजचा कदाचित हा शेवटचा दिवस आहे, शेवटची रात्र आहे. इतके सारे नकारात्मक विचार त्यांना येत असतील. बायबल सांगतं की त्यांना खूप फटके मारले. पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्याला बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. पौल आणि सिलास यांना बंदिशाळेमध्ये टाकले, यांना एका प्रकारच्या जेलमध्ये टाकलं आणि तिकडे ना त्याने तिकडचा जो जेलर आहे त्याला म्हटलं ह्यांच्यावर चांगलं लक्ष ठेव, हे पळून नाही गेले पाहिजे, निसटून गेले नाही पाहिजे, यांच्यावर लक्ष ठेव. आणि बायबल सांगतं की बायबल सांगतं पुष्कळ फटके मारले ना, म्हणजे पुष्कळ फटके म्हणजे असे हाताने मारले नसतील, खूप काहीतरी त्यांनी साधनं वापरली असतील मारायसाठी. त्या तिकडच्या लोकांनी ज्यावेळेस त्या राजाने त्यांना पकडून तिकडच्या लोकांनी पकडलं होतं, त्यांना तुरुंगात टाकलं होतं. सो पौल आणि सिलास आता खूप फटके खाल्लेत, हातापायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत, खोकडात. बायबल काय सांगते इकडे की त्याच्यामध्ये त्यांना प्रेज द लॉर्ड हातापायामध्ये बेड्या, साखळदंड आणि खोकड यामध्ये त्यांना ठेवलं होतं. याचा अर्थ एक प्रकारचं नाही का लाकडाचं एक लाईक हाऊ टू एक्सप्लेन यू, समजा तुमच्या मानेवर ना एक लाकडाची फळी ठेवली आणि ती फळी अशा प्रकारे ठेवली की दोन्ही बाजूने येऊन तुमची मान फक्त इकडून अशी नाही का वर राहते, अशा प्रकारे लॉक होते. त्यात तुम्ही मान हलवू शकत नाही, काही करू शकत नाही. तुमचे पाय पण तसेच केलेत, म्हणजे तुम्ही उभं राहायचा प्रयत्न केला तर उभंही राहू शकत नाही, तुम्ही चालू पण शकत नाही. तेवढ्याच ह्याच्यामध्ये तुमचे पाय अडकवून ठेवले, तुमची मान अडकवून ठेवले, तुम्ही कुठेच निसटून जाऊ शकत नाही. या अवस्थेमध्ये असताना जिथे तुम्ही बसू पण शकत नाही, झोपू पण शकत नाही, कारण तुम्हाला त्या खोकडामध्ये आणि त्या साखळदंडामध्ये अडकवून ठेवण्यात आले, बांधून ठेवण्यात आले. परंतु पौलाला काहीतरी माहित होतं. हालेलुया. त्याने प्रभू आजची शेवटची रात्र, आजपर्यंत आम्हाला राखलं प्रभू, आमचा विश्वास टिकवून ठेवला म्हणून धन्यवाद. आता उद्या आमचं काय होईल आम्हाला माहित नाही, पण आम्हाला माहितीये प्रभू कदाचित हा इथपर्यंतच तू आमच्यासाठी जीवन लिहिलं होतंस, इथपर्यंतच कदाचित तू आमच्यासाठी ना आमच्यासाठी योजना केली असेल. अशा प्रकारचे विचार येत असतील किंवा असं वाटत असेल ही देवाची योजना होती का मासेदोनियातील फिलिप मध्ये यावं, काय गरज होती ती मुलगी जिच्या अंगात येत होतं तिच्यासाठी प्रार्थना करायची, जाऊ दे तसंही त्या मुलीचा काय संबंध होता. म्हणून अनेक विचार पौलाला आले असतील, अनेक विचार सिलासला आले असतील, अनेक नकारात्मक गोष्टींमधून ते गेले असेल. त्यांना वाटत असेल त्यांनी चूक केली, इकडे येऊन खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतील. सिलास कदाचित पौलाला बोलू शकत होता, पौल तुम्हाला का घेऊन आला, मी उगाच तुझं ऐकलं, मी माझ्या मित्रांचं ऐकायला पाहिजे होतं, माझ्या आईचं ऐकायला पाहिजे होतं, मी तुझ्यासोबत आलो आणि आज नाही का मी सुद्धा अडकून पडलोय. कदाचित पौल म्हणत असेल, पौल असं बोलू शकत असता की सिलास तू नाही का, तू आल्यामुळे नाही का माझ्यावर हे संकट आलंय, तू नसताना तर मी ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडलो असतो. खूप सारे पॉसिबिलिटीज होत्या की एकमेकांना दोष द्या, एकमेकांकडे बोला किंवा अजून काही गोष्टी करा, परंतु त्यांनी हे कुठलंच काहीच करायचं ठरवलं नाही. व्हॉट दे बोथ डिसाइडेड, मध्यरात्रीच्या सुमारास इथे पेत्र जो आहे, पेत्राला पकडले हेरोद राजाने, जेलमध्ये टाकले. हेरोद राजा पेत्राला मारून टाकणार आहे, पण तो वलांडन सण साजरा होऊन तो दिवस निघून जायची वाट पाहतोय, म्हणून त्याने त्या दिवशी पेत्राला मारलं नाही. आणि मस्त पेत्र 2 शिपायांच्या मध्ये छान झोपलेला आहे. पेत्राला सुंदर झोप लागलेली आहे, 2 शिपायांच्या मध्ये तो झोपून गेला आणि पेत्रासाठी तिकडे मंडळी रात्रंदिवस प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. पण ह्या दोघांनी ना झोपायचं ठरवलं, त्यांचं शरीर ठणकत असेल, दुखत असेल, त्रास होत असेल, काहीच समजत नसेल, काहीच नाही, परंतु तरी सुद्धा त्यांनी ठरवलं की ह्या परिस्थितीतही देव स्तुतीस पात्र आहे. प्रेज द लॉर्ड. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करत असतात. ते काय करत होते, ते शोक करत नव्हते, ते विलाप गीत गात नव्हते की प्रभू आम्ही किती सहन केलं, प्रभू आम्हाला मृत्यूच्या ह्याच्या दरीतून कोण सोडवणार, आमच्यावर कोण परमेश्वर विश्वास ठेवणार, कोण मदत करणार. दे वर नॉट लेमेंटिंग. ते विलाप करत नव्हते, ते शोक करत नव्हते, ते रडत नव्हते, ते मागत नव्हते. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये, त्याही परिस्थितीमध्ये काय करत होते, ते प्रार्थना करीत होते आणि गाणं गाऊन देवाची स्तुती करत होते. हालेलुया. जेलमध्ये मध्यरात्रीच्या वेळेस गाणं गाऊन, ओके, एक प्रॉपर देवाची आराधनेची गाणी गाऊन हे लोक स्तुती करत होते परमेश्वराची, हे दोघं, आणि ते प्रार्थना सुद्धा करीत होते. आणि बायबल सांगतं की एकाही असं झालं की त्या ठिकाणी खूप मोठा भूमिकंप झाला आणि बंदिशाळेचे सर्व दरवाजे लागलेच उघडले. हालेलुया. दिस इज द डिफरंट. पेत्र सुद्धा जेलमध्ये होता, प्रेषित पौलही जेलमध्ये गेलाय. पेत्राला सुद्धा मारण्यासाठी हेरोद राजाने जेलमध्ये टाकलं होतं. प्रेषित पौल आणि सिला यांना सुद्धा मारण्यासाठी योजना शत्रू करत होता. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर काय होते,
तिकडे मंडळी प्रार्थना करत होती आणि त्यांच्या पेत्रासाठी देवदूत आला. इकडे पौल सिलास यांनी स्तुती आराधना सुरू केली, प्रार्थना सुद्धा सुरू केली. पण ते गाणं गाऊन, टाळ्या वाजवून, जे काही जसं जमत असेल, कदाचित टाळ्या वाजवायला हात त्यांना जवळ आणता येत नसेल, साखळदंड बांधलेले, पण गाणं गाऊन, त्यांचं तोंड तर होतं ना, ते बंद केलं नव्हतं, गाणं गाऊन देवाची स्तुती करत होते. आणि अचानक बंदीशाळेचे पाय डळमळले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. भूमिकंप झाला आणि तिकडे काय झालं माहिती, त्यांच्या हातातल्या बेड्या तुटून पडल्या, साखळदंड गळून गेले. हालेलुया. आणि फक्त त्यांचंच नाही झालं, पहा वचन सांगतं, प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय याचं 26वा वचन. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधनं तुटली. ज्या वेळेस त्यांनी स्तुती आराधना केली, त्यांच्यासाठी देवदूत आला नाही, परमेश्वर त्या स्तुतीमध्ये विराजमान झाला आणि जेवढे लोक त्यावेळेस बंधनात होते सगळ्यांची बंधनं तुटली. सगळे जेलमध्ये जितके पण सेल्स असतील सगळे दरवाजे उघडले गेले. नॉट इवन वन वॉज क्लोज्ड. ओके, नो, एकही दरवाजा बंद नव्हता, सर्व दरवाजे मोकळे झाले. का? कारण ह्या दोघांनी त्या परिस्थितीत परमेश्वराचा महिमा गाणं, परमेश्वराची स्तुती करण्याचं त्यांनी निवड केली होती. त्यांनी आता उद्या काय, संपलं हे, आजची रात्र श्वास घेऊ शकतो, उद्या तर आपलं तसंही नाही का, आपण मरून जाणार आहे, हे लोक आपल्याला जिवंत ठेवणार नाहीये, अशा प्रकारे त्यांनी विचार केला नाही. त्या क्षणापर्यंत, त्या मृत्यूला पाहेपर्यंत, मृत्यूला स्पर्शून येईपर्यंत सुद्धा यांनी देवाची स्तुती करणं थांबवलं नाही. पौल आणि सिला यांनी देवाची स्तुती केली आणि सगळ्या कैद्यांचे नाही का दरवाजे उघडले गेले, सगळ्यांचे साखळदंड गळून पडले. हालेलुया. म्हणजे जेवढे ना त्या ठिकाणी कदाचित नाही का वेगवेगळ्या खोल्या असतील, सगळ्या दरवाजे उघडले, सगळे ना साखळदंड जे आहेत, चुकीचे जे आहेत, त्यांना जे बांधून ठेवलं होतं ते तुटून पडलेत. आणि बंदीशाळेचा आता जेलर आला आणि त्याला काहीच दिसेना, पौल कुठे आहे, सिलास कुठे आहे, सगळे लोक काय झाले, आता जेलरला वाटलं आता मला कोणी वाचवणार नाही, कारण मी ह्या 2 कैद्यांकडे, पौल आणि सिला यांच्यावर लक्ष ठेवू शकलो नाही, आता राजा मला काही जिवंत ठेवणार नाही. तर तो काय करतो, तो बंदीशाळेचा जो लक्ष ठेवणारा व्यक्ती आहे, जो नायक आहे, त्याने काय केलं माहिती, तो स्वतःचीच तलवार उपसून स्वतःला मारून घेणार होता. तेवढ्यात तिकडून ना पौल मोठ्याने ओरडून म्हणतो, तू स्वतःला काही अपाय करू नको, कारण आम्ही सर्वजण इथेच आहे, आम्ही कोणी पळून गेलं नाहीये, भले आमच्यासाठी दरवाजे उघडण्यात आले पण आम्ही पळून गेले नाही, आम्ही सगळेजण इथे आहोत. आणि मग त्याच्या पुढे काय घडते तुम्हाला माहितीये, तो जो जेलर आहे त्याचा उद्धार होतो, त्याच्या फॅमिलीसाठी तो मध्यस्थी करतो. पण ह्या सगळ्यातून मला तुम्हाला काय दाखवायचं माहिती, की प्रेज अँड वर्शिप, ओके, हे सगळ्यात उच्च बलिदान आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. हालेलुया. प्रेज अँड वर्शिप ह्या पौल आणि सिलास यांनी सुरू केली, परमेश्वराची स्तुती करायला सुरुवात केली. त्याही परिस्थितीत त्यांच्याकडे कारण होतं, त्यांच्याकडे रिझन होतं की त्यांनी शोक करावं, त्यांनी दुःख करावं, त्यांनी परमेश्वराला नावं ठेवावीत, त्यांच्यासाठी परिस्थिती तशी होती. परंतु त्यांनी हे नाही निवडलं, तर त्यांनी बायबल जे सांगतं ते निवडलं. त्यांनी देवाच्या सानिध्यात वाढायचं ठरवलं, देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचं ठरवलं, देवाची स्तुती करायचं ठरवलं. आणि ती रात्र जी मरणाकडे घेऊन जात होती ना, अचानक तिकडचा प्रवास बदलला and they became free. हालेलुया. त्यांचे साखळदंड आपोआप तुटले आणि आपोआप सर्व बंधनातून ते मुक्त झाले. प्रेज द लॉर्ड. सो ह्या गोष्टी ना कधीतरी जेव्हा पण तुम्ही हे वाचताना तुम्हाला माहित असेल की कशा प्रकारे घडल्या आहेत. तुम्ही जेव्हा ओके, जेव्हा तुम्ही प्रार्थना केलीच पाहिजे. व्हेरी गुड. प्रार्थना केलीच पाहिजे. प्रार्थना जर करत नाही, देवाच्या सानिध्यात वेळ घालवत नाहीये, शांतपणे देवाची वाणी ऐकण्यासाठी जर बसून राहत नाही, देवाच्या सानिध्यामध्ये फक्त आणि फक्त त्याच्या सामर्थ्यासाठी जर तुम्ही तिकडे मध्ये राहत नाहीये, तुम्ही जर प्रार्थना करत नाहीये, तर मला तुम्हाला सांगू द्या, खूप गोष्टी गमावून बसतायत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या परिस्थितीत सुद्धा यांनी देवाचं सामर्थ्य खाली आणलं आणि हे कुठेच दोघं पळून गेले नाही. जेलचे दरवाजे उघडले, अरे सगळ्या जेलमधल्या चोरांनी पळून जायला पाहिजे होतं, पण कोणीही पळून गेले नाही आणि सगळेजण तिथेच राहिले.
आणि काय झालं माहितीये का, त्यांच्याद्वारे या परिस्थितीतही परमेश्वराने काम केलं. सो पौल आणि सिलास आणि पेत्र हे जेलमध्ये आहेत, परंतु दोघांचा रिस्पॉन्स वेगळा आहे. सो मंडळी प्रार्थना करते, केलीच पाहिजे, वेल अँड गुड, ओके. परंतु जरी मंडळीने प्रार्थना नाही केली तर मंडळीला स्तुती आराधना येते का? मंडळीला देवाच्या चरणी बसता येते का? मंडळी ख्रिस्तावर विश्वास ठेवतीये का? मंडळी ख्रिस्ताची वधू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वरामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर असा आहे की प्रत्येक परिस्थिती तो बदलतो. प्रत्येक, तुम्हाला वचनावर विश्वास आहे का? एक असतं की देवाचा अभिषेक आहे, एक असतं की देवाच्या गौरवात लोक वाटतात, लाईक ते देवाच्या गौरवामध्ये चालले. एक असतं की देवाचा शकायना ग्लोरी, एक लेवल आहे, डिफरंट लेवल आहेत, ओके. अशी उच्च लेवल जिकडे शकायना ग्लोरी, असा परमेश्वराचा गौरव मॅनिफेस्ट होतो की तिकडे ना कोणीच रिपेंट न करता, पश्चाताप न करता कोणीच राहू शकणार नाही. ते एक ठीक लेवल असते. प्रेज द लॉर्ड. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, एक लेवल असते स्तुती आराधनेची. प्रेज द लॉर्ड. स्तुती आराधना करायला शिका. स्तुती आराधनेद्वारे परमेश्वराचा महिमा करायला शिका. स्तुती आराधनेद्वारे स्वतःच्या विचारांमधून, नकारात्मक गोष्टींमधून बाहेर पडा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. स्तुती आराधना हे खूप मोठं शस्त्र देवाने आपल्याला दिले, खूप मोठं शस्त्र. प्रेज द लॉर्ड. देव आपल्याला जर त्याचे आराधक म्हणून पाहत आहे ना, तर विचार करा आपण कसं वागलं पाहिजे, आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. Praise the Lord. If your heart is not right with God, I am telling you, you cannot survive. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Lord. धन्यवाद देते परमेश्वर. सो तुम्हाला काय दिसतंय, काय परिस्थिती आहे, ह्याकडे पाहू नका. नो नो नो. प्रत्येक परिस्थितीत थेसलोनिकरास पत्रामध्ये लिहिले की गिव्ह थँक्स टू द लॉर्ड. हालेलुया. इन एव्हरीथिंग, इन एव्हरीथिंग. प्रत्येक परिस्थितीमध्ये यहोवा परमेश्वराला धन्यवाद म्हणा. हालेलुया. प्रत्येक परिस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ परिस्थितीमधून, वाईट गोष्टींमधून जात असताना तुम्ही ज्या वेळेस जे काही बोलता त्या गोष्टी तुमचे आशीर्वाद चोरी करत आहे. तुम्ही जे नकारात्मक बोलता, कुठल्या गोष्टी घडत असताना काही असेल तर त्या गोष्टी तुमचे आशीर्वाद चोरी करत आहे. प्रेज द लॉर्ड. नकारात्मक गोष्टी बोलू नका, भीतीदायक गोष्टी बोलू नका, जे नाही पाहिजे ते बोलू नका. तर तुमचं मुख उघडा आणि त्या प्रत्येक परिस्थितीवर, त्या प्रत्येक आजारावर, त्या प्रत्येक कर्जावर, त्या प्रत्येक प्रकारच्या वाईट गोष्टींवर, सर्व गोष्टी ज्या तुम्हाला छळत आहेत त्या सगळ्यांवर हल्ले करा. अशा प्रकारे स्तुती आराधनेद्वारे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इट्स अमेझिंग. आय एम टेलिंग यू. तुम्हाला जर परमेश्वराचा मूव्ह, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचा अभिषेक अजून चांगल्या प्रकारे जर पाहायचं असेल ना, स्तुती आराधना करायला लागा. हालेलुया. तुम्ही जसं स्तुती आराधना करणार, जसं तुम्ही मनापासून देवाच्या सानिध्यात बसणार, तुम्ही म्हणाल मी हा आठवडाभर केली, मला काहीच झालं नाही, जाऊ दे, काहीच फरक पडत नाही म्हणून मी नाही करत. नो, इट्स असं नाहीये की 10 दिवस करा, आठवडाभर करा, 21 दिवस करा, 40 दिवस करा. नो. इफ यू आर नॉट एबल टू फाइंड दॅट पॉवर, एक असतं माहिती, रॉ पॉवर म्हणतात. लाईक रॉ पॉवर म्हणजे नाही का, एकदम रांगडं असं देवाचं ना, देवाचं सामर्थ्य, की जिकडे तुम्ही इमॅजिन पण करण्याने अशा गोष्टी घडू शकतात का, तशा गोष्टी घडत आहेत. प्रेज द लॉर्ड. जे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. सो दीज आर डिफरंट लेवल्स. वी नीड टू रीच दॅट लेवल ऑफ रॉ पॉवर. ओके. परमेश्वराच्या त्या एकदम बेधडक सामर्थ्यामध्ये आपल्याला वाढायचंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज मोर. हालेलुया. जास्तीत जास्त परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराचे आभार माना.